आज मी तुम्हाला कुकिंग आणि क्लिनिंगच्या 24 किचन टिप्स सांगणार आहे. चला तर मग डायरेक्ट सुरुवातच करूया. केळीचे मॅश केलेले तुकडे जळलेल्या त्वचेवर लावल्याने आराम मिळतो. डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी थंड दूध गाळून त्याच्यात स्वच्छ कपड्याची छोटी घडी भिजवावी. ही घडी डोळे बंद करून डोळ्यावर 10 मिनिटे ठेवावी. कैरी स्वच्छ धुवून किसून पातळ कपड्यात बांधून डोळ्यावर ठेवावी. स्वयंपाकघरातील कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबण व कोमट पाण्याचे मिश्रण सर्वात प्रभावी आहे. पांढरा व्हिनेगर आणि पाण्याचा स्प्रे तेलकट चिवट ग्रीस काढून टाकण्यासाठी उत्कृष्ट आहे. हट्टी डागांसाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावा आणि मायक्रोफायबर कपड्याने पुसून टाका. जर तुम्हाला रेफ्रिजरेटरची आतील बाजू स्वच्छ करायची असेल तर गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरा. त्यानंतर फ्रीजर देखील स्वच्छ करा. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बोरिक पावडर शिंपडल्याने झुरळे दूर राहतील. जर जमिनीवर चिकट काहीतरी सांडले तर त्यावर ब्लीच ओता आणि ब्रशने घासून घ्या. जमिनीला चमक देण्यासाठी 1 कप व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळा आणि ती स्वच्छ करा. 1 चमचा साखर तपकिरी होईपर्यंत गरम करा. ही साखर केकच्या मिश्रणात घाला. यामुळे केकला छान रंग येईल. चीज ब्लॉटिंग पेपरमध्ये गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते जास्त काळ ताजे राहील. जर तुमची भेंडी नेहमीच चिकट होत असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला, जेणेकरून चिकटपणा कमी होईल. किंवा तुम्ही ती शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन घालू शकता. त्यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होईल आणि ती अधिक कुरकुरीत होईल. फाटलेलं दुधाचे पनीर बनवताना पाणी फेकून देऊ नका. रोट्या किंवा पराठ्याचे पीठ मळण्यासाठी त्याचा वापर करा. तुमचे रोट्या किंवा पराठे अधिक चविष्ट आणि मऊ होतील. कोणत्याही पदार्थासाठी क्रीमी आणि रिच ग्रेव्ही करण्यासाठी कांदे, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5-7 मिनिटे उकळा आणि गाळून घ्या. टोमॅटो सोडल्यानंतर ते सर्व एकत्र करून बारीक करा. बटाट्याचे पराठे बनवताना बटाट्याच्या मिश्रणात थोडीशी सुकी मेथीची पाने घाला. पराठे खूप चविष्ट होतात की सर्वांना आणखीन खावेसे वाटतील. मसूर शिजवताना चिमूटभर हळद आणि काही थेंब शेंगदाण्याचे तेल घाला. यामुळे स्वयंपाक जलद होईल आणि त्याची चव सुधारेल. अंडी फेटताना 2 चमचे दूध घाला. यामुळे ऑमलेट मऊ आणि फुललेले होईल. क्रीममधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी बर्फ घाला आणि मिक्सरमध्ये मिसळा. यामुळे सर्व बटर वेगळे होईल आणि मठ्ठा तळाशी राहील. तुम्ही हे ताक, कढी किंवा रवा इडलीचे पीठ भिजवण्यासाठी वापरू शकतात. झटपट कुरकुरीत बटाट्याचे चिप्स बनविण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करा. त्यांना काही वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा आणि नंतर ते तळून घ्या. जर तुम्ही बदाम 15-20 मिनिटे गरम पाण्यात भिजवले तर त्याची साल सहज निघून जाईल. बिस्किटे जर बॉक्समध्ये तळाशी ब्लॉटिंग पेपर पसरवून ठेवली तर ती लवकर खराब होत नाहीत. मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी थोडे मीठ घालून काही वेळ बाजूला ठेवा. खीर बनविण्यासाठी तांदूळ धुवून कापडावर थोडा वेळ पसरवा. नंतर ते थोडे तुपात तळून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करा आणि हवाबंद डब्यात ठेवा. गरजेनुसार खीर बनवताना वापर करा. हे 3 महिन्यापर्यंत टिकते. जर ग्रेव्हीमध्ये जास्त तेल किंवा तूप असेल तर काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा किंवा फ्रीज करा. त्यावर तरंगणारे तेल घट्ट होईल आणि तुम्ही ते सहजपणे काढून टाकू शकता. वाढण्यापूर्वी नंतर तुमची डिश पुन्हा गरम करा. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून ते तळताना जास्त तेल शोषणार नाहीत. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढविण्यासाठी कांदे परतताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला पण एक छान रंग येईल
आणि ग्रेव्हीची चवसुद्धा दुप्पट वाढेल. दुधीचा कोफ्ता किंवा हलवा बनविण्यासाठी दुधी किसून काढल्यानंतर बाहेर पडणाऱ्या पाण्याने पीठ मळून घ्या. यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच, शिवाय आरोग्यदायी सुद्धा होतील. भात शिजवताना त्याच्या पाण्यात 1 चमचा तूप आणि अर्धा लिंबाचा रस घाला. यामुळे तांदूळ मऊ आणि पूर्णपणे पांढरा होईल आणि मोकळासुद्धा होतो. तुम्हाला अजून कोणत्या किचन टिप्स हव्या आहेत मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.